सध्या महायुतीतील सर्व पक्ष आपापल्या रॅली काढतायत. यात्रेला त्यांनी सुरुवात केलेली. आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत, समन्वय समितीचे प्रमुख सुद्धा आहेत. अजितदादा पवार यांची यात्रा निघालेली आहे. बसही गुलाबी आहे. परत जे विद्यार्थी त्यांच्यासोबत आहेत त्यांनी परिवेशही गुलाबी घातलेला आहे. गुलाबी रंगाशी अजितदादांची जवळीक वाढते, काय म्हणाल? ह्या राज्याला चांगल्या पद्धतीतलं गुलाबी चित्र अर्थसंकल्पातून देण्याचं काम हे माननीय अजितदादांनी केलं. मग महिलांचा सन्मान असेल, विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, शेतकऱ्यांचा सन्मान असेल, कष्टकरी कामगारांचा सन्मान असेल, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व सन्माननीय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या संकल्पनेतून आणि अजितदादांच्या विचारातून आलेला गुलाबी अर्थसंकल्प आणि आता अजितदादांची निघालेली यात्रा, ही गुलाबी यात्रा या राज्याला विकासाच्या वाटेकडे निश्चितपणे घेऊन जाईल आणि विजयाच्या वाटेकडे देखील महायुतीला घेऊन जाईल याची मला खात्री आहे. पण आपणही अशी कुठली यात्रा काढणार आहात का? नाही, मी परवाच्या दिवशीच समन्वय समितीची बैठक झाली, ज्यामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे निवडून दिलेले आहेत ते 2-2 नेते होते, जे माझ्या नेतृत्वाखाली बैठक झाली, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाखाली 15 ऑगस्टनंतर संपूर्ण राज्यामध्ये 7 विभागामध्ये एक यात्रा निघणार आहे आणि त्या 7 विभागाच्या यात्रेतनं 288 विधानसभा मतदारसंघात रॅली, सभा, जी विकास कामं झाली त्या विकास कामाचं नियोजन, त्याची उद्घाटनं आणि 7 विभागामध्ये 7 मोठ्या जाहीर सभा या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या होणार आहेत. आणि या सर्व कार्यक्रमाची सुरुवात ही कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचं समाप्ती ही मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या चरणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीचं दर्शन घेऊन, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन, सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन ती केली जाईल, अशी आमची योजना आहे. एकीकडे तुम्ही यात्रा करतायत, दुसरीकडे जरांगे पाटील वारंवार टीका करतायत. काल तुमच्यावरही त्यांनी टीका केलेली आहे आणि तुमच्याबाबत त्यांनी म्हटलं आहे की बरेचसे पक्ष बदलले आहेत. आधी शरद पवारचा माणूस, मग उद्धव ठाकरेंचा माणूस, मग एकनाथ शिंदेचा माणूस, म्हणून मी त्यांच्यावर बोलणं टाळतो असं म्हणाले. नाही, मी त्यांनी काही बोललं ते पाहिलं नाही, पण मी निश्चितपणे काल त्यांच्याबद्दल बोललो. त्यांना मी वारंवार सांगितलं होतं की ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज्याला, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी दिवसरात्र काम करून आरक्षण दिलं, त्या देवेंद्र फडणवीसावर टीका करत असताना तुम्ही अभ्यास करून टीका करा, नाहीतर चर्चेला या. सुपारी बहादरासारख्या वागल्याने त्यांच्यावरती आता लोक संशयाने पाहायला लागले आहेत. मराठ्यांची दिशाभूल करायची, एकीकडे म्हणायचं की EWS चांगलं आहे, SCCB चांगलं आहे, एका ठिकाणी म्हणायचं की ते वाईट आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. मला वाटतं की जरांगे पाटलांना त्याचं ज्ञान देण्याची गरज आहे. त्यांचे जे ॲडवायझर आहे ते ॲडवायझर कुठेतरी त्यांना चुकीचं मार्गदर्शन करत आहेत. माझं मनोज दादाला विनंती तीच आहे की एकदा बसा, चर्चा करूया. आरक्षण मिळालं नाही ते कोणामुळे मिळालं नाही तर शरद पवार, उद्धव ठाकरेंनी, काँग्रेसमुळे मिळालं नाही. त्यांना ते जाब विचारत नाहीत. परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, जे आरक्षण हायकोर्टात टिकवलं, त्या देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतायत, भाजपावर टीका करतायत. म्हणजे हे कुठेतरी सुपारी घेऊन काम केल्याचं निदर्शनास येते. मला वाटतं की जरांगे पाटलांनी जर प्रश्न विचारायचा असेल, विरोध करायचा असेल तर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीवर न करता त्यांनी विरोध शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेला केला पाहिजे, महाविकास आघाडीला केला पाहिजे, काँग्रेसला केला पाहिजे. आरक्षणाच्या बाजूनी सातत्याने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार म्हणून आम्ही सर्व आहोत आणि आरक्षण मिळालं नाही म्हणून EWSची मागणी आम्ही पुढे आणली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख लोकांना व्यवसाय मिळाले, त्याची प्रशंसा कधी जरांगे पाटील करणार आहेत का फक्त द्वेषाचं राजकारण, OBCमधनं जायचं एवढंच आणि मराठा गरीब समाजाची दिशाभूल करायचं जरांगे पाटलांनी थांबवावं. आणि त्यांनी त्यांचा रोग, जे मी म्हटलं होतं, पुन्हा मी एकदा रिपीट करतो आपल्यासमोर, त्यांना विचारायचं असेल तर जसं केरे पाटलांनी मातोश्रीवर मोर्चा काढला, जरांगे दादांनी, मनोज दादांनी मातोश्रीवर मोर्चा काढावा. जरांगे पाटलांनी, मनोज दादांनी, मराठा समाजाने बारामतीमध्ये शरद पवारांच्या चिकूच्या घरामध्ये मोर्चा काढावा, नाना पटोले किंवा टिळक भवनावर मोर्चा काढावा. आम्ही कार्यकर्ते म्हणून मनोज दादाच्या मागे झेंडे घेऊन त्यांच्या मागे जायला तयार आहोत. हे करणार आहात का ते, का फक्त द्वेषाचं राजकारण आणि एखाद्याची सुपारी घेऊन घेतल्यासारखं वागण्याचं राजकारण ते करणार आहेत?
नक्कीच. पण एक गंभीर आरोप त्यांनी असा पण केलेला आहे की मी मराठा आहे, मी मराठ्यांची बाजू मांडतो. भाजपचे जे नेते आहेत ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतात. जर खरे 96 कोळी मराठा असेल तर त्यांनी मराठा समाजासाठी काहीतरी करायला हवं. काल त्यांनी सन्माननीय नारायण राणेंबद्दल हे वाक्य वापरलं. मला वाटतं की जरांगे पाटलांनी थोडासा इतिहास बघायला पाहिजे. 2012 ते 2014च्या काळामध्ये मराठा आरक्षण समितीचे नारायण राणे अध्यक्ष होते आणि त्या काळात त्यांनी प्रचंड चांगले निर्णय घेतले होते. ज्या राणेसाहेबांनी समाजासाठी आरक्षणासाठी स्वतःचा वेळ दिला, स्वतःचं ज्ञान दिलं, स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून समाजासाठी लढले, त्या नारायण राणेंना 96 कोळी तुम्ही मराठा आहात का विचारायचं. मी तुमच्याच चॅनलवरती सांगितलं होतं. यांना काय मोगलांनी बेलपत्र दिलं आहे का की हे सांगणार ते मराठा होणार. मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो. मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही. मराठा समाज हा राज्यामध्ये विखुरलेला आहे, देशामध्ये विखुरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हा मराठा समाज या राज्यामध्ये देशामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावरती काम करतो. समाज अडचणीत आहे मान्य आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजात त्यांची स्वतःची जागीर असल्यासारखे वागतात हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही देखील म्हणतो ना, मी स्वतः म्हटलं होतं त्यांनी फडणवीसांची चूक दाखवावी, फडणवीसांना विचारायचा, जाब विचारण्याचा मी अधिकार ठेवतो, पण ते चूकच दाखवणार नाहीत. ते फक्त टीका करणार, ते त्यांच्यावरती फक्त दोषारोप करणार, हे मान्य होणार नाही. नक्कीच. उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला गेलेले आहेत. पत्रकारांसोबत त्यांच्या काही अनौपचारिक गप्पा झाल्या, त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं का परत कधी भाजपसोबत जाणार का. ते म्हणतात की ज्यांनी आमचा पक्ष चोरला, ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, अशा लोकांसोबत आम्ही कधी जाणार नाही. परतीचे सगळे दोर संपले, आता सगळे रिलेशन संपले असं म्हणावं शिवसेना भाजपचे. असं उद्धव ठाकरेंनी बऱ्याचदा म्हटलं आहे. राजीनामे खिशात आहेत ते देखील म्हटलं होतं. परतीच्या दोराला ते परत आले होते. पण मला वाटतं की यावेळेला ज्या पद्धतीमध्ये त्यांनी सन्माननीय नरेंद्र मोदीजी, सन्माननीय अमित शहाजी, सन्माननीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा मोहन भागवतजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ज्या पद्धतीमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे त्यांनी जे आरोप केलेत, त्या आरोपांमुळे आणि केलेल्या खोट्या टीकेमुळे आम्ही देखील सांगतो की आमच्याकडून त्यांचे परतीचे दोर बंद झालेले आहेत. हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही, हा राष्ट्रीय पातळीचा अधिकार आहे. परंतु उद्धव ठाकरेची कधीही भारतीय जनता पार्टीला भविष्यात गरज लागणार नाही. आणि उद्धव ठाकरेचं अस्तित्व किती टिकलं आहे हे आज तुम्हाला त्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून कळते. ज्या उद्धव ठाकरेंनी सातत्याने कधी दिल्लीला काय महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी गेले नव्हते, ज्या मातोश्रीचा इतिहास राहिला, कैलासवासी शिवसेना प्रमुखांकडे अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, मोदीजी आणि अनेक महान नेते, व्ही पी सिंगांपासून सर्व जे मातोश्रीवरती कैलासवासी बाळासाहेबांना भेटायला जायचे, ते आज उद्धव ठाकरेला पाय झिजवत, चपला झिजवत दिल्लीच्या दरबारी नतमस्तक व्हायला लागतं आहे. सोनिया गांधींची वाट पाहावी लागते. राहुल गांधीसारख्या एका खासदाराला भेटायसाठी उद्धव ठाकरेंना थांबावं लागतं आहे. आणि आदित्य ठाकरेला जी सर करावं लागतं आहे. स्टॅलिनला भेटायसाठी थांबावं लागतं आहे. ममता बॅनर्जीसाठी थांबावं लागतं आहे. मुलायम सिंगचे पुत्र अखिलेशच्या लाल टोपीसाठी थांबावं लागतं आहे. त्या उद्धव ठाकरेंची दयनीय अवस्था दिल्लीमध्ये आम्हाला पावत नाही आहे आणि उद्धव ठाकरेचा हा अपमान आहे. ते म्हणतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही आहे. अहो, आम्ही म्हणतो की तुम्हाला मुख्यमंत्री करणार कोण आहे ते तर पहिलं सांगा. शरद पवार मुलीसाठी, जयंत पाटलांसाठी, जितेंद्र आव्हाडांसाठी आग्रही आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे स्वतः आग्रही आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, काँग्रेसमध्ये डझनभर लोकांची लिस्ट आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःहूनच स्वतःची बातमी तयार करतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. अरे तू पहिला निवडून ये, तुझं सरकार आण आणि मग मुख्यमंत्री कोण होणार ते ठरव. पण ते तर असं पण म्हणालेत ना की बरीचशी चर्चा होती, जे सहकारी त्यांचे आमदार होते त्यांना असं वाटायचं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका व्हायला पाहिजे आणि ते मुख्यमंत्री असायला हवे, त्यांचं काम चांगलं आहे असं सुद्धा म्हणतात. 2.5 वर्षात 2.5 दिवस जे मंत्रालयात गेले नाहीत ते चांगले मुख्यमंत्री कसे असू शकतात, हा प्रश्न जनतेला आहे. ज्यांच्या स्वभावामुळे, ज्यांच्या नाकर्तेपणामुळे, काम करण्याच्या क्षमता नसल्यामुळे राज्यातील 50 आमदार, 13 खासदार, लोकप्रतिनिधी त्यांना सोडून गेले, पक्ष चिन्ह सर्व गेलं,
ते उद्धव ठाकरे चांगले मुख्यमंत्री कसे बनू शकतात हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं जे काय 13, 14, 15 खासदार त्यांच्याकडे आहेत त्यातली देखील विधान परिषदेत 2 खासदारांनी गुप्त मतदानात शिंदेसाहेबांना मतदान केलं. आता यांचे वरुण सरदेसाई जाऊन काँग्रेसमध्ये कोणी मतदान केलं ते सांगतायत. अहो वरुण सरदेसाई, शिवसेनेत जी 2 मतं फुटली त्याचा पण लेखाजोखा जनतेला द्या ना. लोकांची दिशाभूल का करताय? काँग्रेस फोडण्याचं काम का करताय? तुम्हाला तिकीट लढायची म्हणून तुम्ही काँग्रेसची नावं काढताय, पण तुमचे 2 कोण फुटले हे उद्धव ठाकरे सांगणार आहेत का? मिलिंद नार्वेकरसारखा उमेदवार असताना शिवसेनेची 2 मतं फुटतात, याचं गांभीर्य उद्धव ठाकरेंनी घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली आणि त्यात अडाणीचा पण विषय निघाला. अडाणी यांचा धारावी पुनर्विकासाचा विषय होता. आता अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत की नेमकं त्या बैठकीत काय झालं हे आम्हाला माहीत नाही, पण शरद पवार यांनी अडाणींबद्दल आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे गौतम अडाणी हे शरद पवारांचे अतिशय चांगले मित्र आहेत. ज्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री राहिले, केंद्रीय मंत्री राहिले, त्या वेळेला अडाणींचे आणि त्यांचे संबंध देखील चांगले राहिले. आणि कोणाशी उद्योगपतीशी एखाद्या राजकीय नेत्याचे संबंध असणं काही चुकीचं नाही आहे. माननीय मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट का झाली, कशासाठी झाली ही ती गुलदस्त्यात आहे. परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी, महाराष्ट्रात झालेला पाऊस, महाराष्ट्रात झालेला पूर ह्या विषयावरती माननीय शरद पवार आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भेट केली. मला वाटतं की पवारसाहेबांचा या राज्यातला, देशातला 50 वर्षाचा अनुभव, 4 वेळेचं मुख्यमंत्रीपद, ह्या सर्व विषयामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जी मागणी मी केली होती की पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची 2दा भेट घेतली. या 2दा भेटीमध्ये त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर नक्कीच चर्चा केली असेल आणि आम्हाला देखील त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर मराठा आरक्षण हे ओबीसीमध्ये कसं द्यायचं की नाही द्यायचं आणि ओबीसी आरक्षण कसं टिकवायचं यावर देखील पवारसाहेबांनी मुख्यमंत्री आणि जर त्यांना शक्य झाल्यास देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन, अजितदादांची भेट घेऊन चर्चा करून मार्गदर्शन करावं ही माझी विनंती आहे. नक्कीच. धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पाबद्दल पण ते म्हणालेत की आम्ही धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईकरांवर अन्याय होऊ देणार नाही, जिथे घरं आहेत तिथेच ही घरं मिळाली पाहिजेत. असं कोण म्हणालं? उद्धव ठाकरे म्हणतात. तोडीबाज राजकारण्यांनी हे विषय आम्हाला सांगू नये. वाढवण बंदराचा विषय होता, तोडबाजी केली, विषय संपला. समृद्धी महामार्गाचा विषय होता, तोडपाणी केली, कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचं, घाबरवायचं, पैसे घ्यायचे. बुलेट ट्रेनचा विषय आला, तोडपाणी करायची, कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचं, विषय संपवायचा. आता धारावीचा प्रश्न. अडाणी काय यांना भेटायला जाणार नाहीत, त्याच्यामुळे अडाणी हा विषय आता ताणून धरलेला आहे. आपण कालांतराने विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पाहाल की या विषयामध्ये देखील उद्धव ठाकरे हे धारावी डेव्हलपमेंटसाठी सहभागी असतील. हे चित्र आपल्याला, मी भविष्य तुम्हाला सांगतो, मी ज्योतिष नाही, पण नोव्हेंबरच्या दिवाळीनंतर आपल्याला हेच उद्धव ठाकरे धारावी पुनर्विकासाच्या उद्घाटनाला आलेले दिसतील. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मोठं विधान केलेलं आहे आणि त्यासोबतच जहरी टीकासुद्धा उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नादिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.